हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर मी आहे नैना सबके आणि मी आज घेऊन आली आहे राधा राणीजींचा इन्स्पायर लुक. आता चालू आहे, जन्माष्टमी आली आहे, दहीहंडी आली आहे. त्यामुळे माझ्याकडनं तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सर्वांना हॅपी जन्माष्टमी आणि हॅपी दहीहंडी. तर चला मग मेकअपला स्टार्ट करूया. माझं मॉइश्चरायझर. सो इथे मी यूज करते आता प्रायमर. जिथे ॲक्ने आहे तिथे पण ॲक्ने. सेम टोन कन्सिलर. तर करेक्टर वगैरे मी यूज करत नाही आहे, फक्त कन्सिलर यूज करते. स्विस ब्युटीचा कन्सिलर आहे हे. मी मागच्या व्हिडिओमध्ये याचा रिव्ह्यू दिला होता तुम्हाला. खूप हाय कव्हरेज आहे, अफोर्डेबल रेंजमध्ये. तुम्ही याच्यावर जाऊ शकता. ठीक आहे. फिटमीचं फाउंडेशन अप्लाय करते, कारण की तेच एक लाईट वेट फाउंडेशन आहे आणि कव्हरेज पण ठीकठाक देतं आहे. ठीक आहे. $20 जो माझ्या स्किनवर परफेक्टली जातो. कन्सिलर अगेन स्विस ब्यूटी. हाईलाइट ज़रूरत तो नहीं है, लेकिन थोड़ा थोड़ा. राधा राणीजींचा मेकअप इन्स्पायर करतो आहे आपण. आणि ब्लश असणं नाही, हे शक्यच नाही आहे, कारण की त्यांचा नॅचरल ब्लश होता. आपण याच्याने करू. राधा राणी लागी महाराणी लागी मने काढू का. आय नो ब्लश थोडं जास्त झालं आहे, पण त्याला पावडरने सेट करून घेईल. ओके. इथं घेणार आहे मी स्विस ब्युटी लूज पावडर. ते जास्त लागलं याच्यात. आता वळूया आपण आय मेकअपकडे. पिंक कलर पूर्ण आयलिडवर अप्लाय करणार आहे. लाईट ब्राऊन अप्लाय करणार आहे. करते आता पावडर ब्लश, कारण की थोडंसं टचअप द्यायला. होऊन जाते कमी, कारण की पावडर ब्लश आहे.
इथे रेड कलर यूज केला आहे. प्लीज माझा इथे लुक झाला आहे कंप्लीट. मी आता याला होऊ देते सेट. तोवर माझे हेअर डू करते, हेअरस्टाईल करते, ज्वेलरी घालते, आउटफिट घालते. ठीक आहे. आणि मग तुम्हाला दाखवते माझा फायनल लुक. ओके. सो हा आहे माझा लुक. माझा मेकअप तुम्ही बघू शकता. एकदम सिम्पल मी मेकअप केलेला आहे. काहीच मी जास्त यूज केलेलं नाही आहे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल, जर माझा मेकअप आवडला असेल, थोडा पण मी राधा राणीजीसारखा थोडा पण इन्स्पायर लुक केला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझे जितके पण व्हिडिओ येतील ते तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन येईल. तर